एक मिनट एक साईड व्हीलचेअर सर व्हीलचेअर घ्यायची व्हीलचेअर घ्यायची व्हीलचेअर घ्यायची मंदिर एवढंच हां हवी तुम्हाला इथे काढू दे का तिथे इथे काढू मागे थांबा नाही आम्ही पहिला तुम्हाला जवळ आहे फार वर्ष आता दररोज 60 हां दररोज ॲव्हरेजमध्ये आणि मग सव्वाच्या वेळेस 1 लाख 1.5 लाख 2 लाख नवीन वर्ष 2 लाख आणि येते 60-50 पासून भोसले म्हणजे माझे हजबंड मुलगा मूल नव्हतं मूल होतं एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी शिर्डीला येते आणि मी यायचे तिथून नाशिकहून यायचे 80 फार रस्ता फार वाईट होता खडबडीत होता पण यायचे पण त्यानंतर मी दर महिन्याला शिर्डीला आलेले आणि मी या देवळामध्ये तुमच्या इकडं आलेले नाही आपण मी द्वारकामाईमध्ये बसायचे द्वारकामाई त्यावेळेला फार वेगळी होती तिथं फक्त त्यांची बसायची जागा आणि तिथं जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नव्हतं तिथं दगड माती सगळं असंच होतं आणि जिथं ते बाबा बसायचे तिथं आम्ही जाऊन बसायचं मग त्यांचं जातं या बाजूला होतं मग त्यांची ती धुनी जी पेटलेली असायची ती धुनी छोटी होती आता मोठी झाली आहे छोटी धुनी होती आणि त्यांचे काहीतरी वस्तू असायच्या त्या ठेवलेल्या असायच्या आणि तिथं त्या बाजूचा दगड वगैरे ते आम्ही आणि अशा गाई वगैरे फिरत असायच्या म्हणजे असं गाव असं होतं
आणि फार सुंदर वाटायचं त्यावेळेला. इतकी शांती होती, इतकी माणसं नव्हती त्यावेळेला आणि खूप शांत. आम्ही दिवस तिथं दगडावर बसून राहायचं आम्ही बाबांची म्हणजे आणि खूप त्यावेळेला यायचं. पण आता आले ते फार व्यवस्थित आहे, म्हणजे स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. पण ती त्यावेळची जी एक काय तुम्हाला कसं समजू मी, काहीतरी होतं त्यावेळेला, ते मला आता इथं भेटत नाही. कारण खूप गर्दी असल्यामुळं आणि माणसांचं आणि सगळं देवाला बांधून टाकलेलं आहे, दगडाला बांधून टाकलं आहे. त्यावेळेला काही बांधलेलं नव्हतं, त्यावेळेला एकदम हे होतं आणि जसे ते होते तसं होतं ते. त्यावेळेस आपण यायचा तर शिर्डीला पोहोचायला किती वेळ लागायचा, किती तास लागायचे, आता किती तासात आला? नाही, आम्ही मुंबईहून नाशिकला यायचो त्यावेळेला 4 तास लागायचे. कारण घाट वगैरे फार तिथं अवघड असायचे. तर ते घाटामधनं वगैरे येताना तिथून 80 मैल हे आहे. तर इथं खडकाळ रस्ता असल्यामुळं परत दुपार व्हायची सकाळी निघाल्यानंतर आणि आम्ही रात्रीच गाडी काढून निघून जायचो. नंतर याच्यामध्ये थांबायचं नाशिकमध्ये, मग सकाळी बॉम्बेला जायचं. काय अनुभव आहे साईबाबांबद्दल आपले वैयक्तिक जीवनात? साईबाबांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये काय अनुभव आहेत आपले? चांगले अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत. आणि आता पण मी त्यांची सिरियल वगैरे बघतच असते. आणि त्यांचं जे आयुष्य त्यांनी म्हणजे लोकांना देण्यात काढलेलं आहे आणि ते जितके साधे होते, जितके ते म्हणजे फाटके कपडे घालणारे होते, तसे म्हणजे ते साधूच होते. तर मला त्यांचं ते रूप फार आवडतं, ते रूप फार आवडतं की साधेपणामध्ये. आणि मला बरं वाटतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत गेलं, मी इथे यायचे, सोडवायचे ते मला त्यातून. इथं आले की चांगलं व्हायचं. आज माझे अनुभव खूप चांगले. पण आता गर्दीमुळं आणि खूप पोलीस अमुक मग कोणीच मोठं माणूस असलं तर आम्ही येऊ शकतो. आता आम्हाला यायला असा त्रास म्हणजे इथून जा तिथून तिकीट घ्या असं काहीतरी आहे. एकदा मी आले होते त्यावेळेला मला असंच झालं होतं की बमे निघून गेले बाहेर. तर काय मला म्हणजे आत येऊच दिलं. मोठ्या माणसाचं काय मोठ्या माणसाचं काय मोठी माणसं म्हणजे इथं ज्यांनी खूप आय डोंट नो का मोठी माणसं ताई तेव्हाचा अनुभव कसा होता आणि आताची शिर्डी कशी वाटते, काय वाटतं? तेव्हा पण तुम्ही शिर्डी बघितली आणि आता पण शिर्डी बघितली, एक वेगळे पण काय? तेव्हा फार साधं होतं, सरळ माणसं होती. म्हणजे काही कोणाला काही अपेक्षा नव्हती, म्हणजे येऊन बसायचे फक्त. आता फार लोक येत आहेत आणि फार दुनिया मोठी झालेली आहे. त्यामुळं शिर्डीला पण सगळं देवांना काचेत घालावं लागलं. सगळंच म्हणजे काही लोक हात लावतात, बिघडवून टाकतात, तोडतात, काहीतरी करतात. म्हणून त्यांनी ते सगळं व्यवस्था केलेली आहे. पण ती व्यवस्था जी आहे ती मोठी आहे, बस व्यवस्था आहे. हिंदी में बताइएगा.